नमस्कार, मी सचिन खेडेकर. आपल्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या, आपल्याला श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अनेक कलाकृती आपल्या पाहण्यात आल्या असतील. पण विश्वातील प्रत्येक सजीवाला आवश्यक आणि म्हणूनच जिव्हाळ्याचा असलेला विषय घेऊन एक कलाकृती पुस्तक रूपाने तुमच्यासमोर सादर करण्यासाठी आज मी आलेलो आहे. दिवसाला 25,000 वेळा आपण ती क्रिया करत असताना त्याकडे लक्ष देत नाही, अनावधानानं चुका करत राहतो आणि त्या चुकांमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. होय, मी श्वसनक्रियेबद्दलच बोलतोय. ब्रेथ हे जेम्स नेस्टरचं अगदी खूप लोकप्रिय, खपाचा उच्चांक गाठणारं एक इंग्रजी पुस्तक आज मराठी अवतारात आपल्या पुढे आणत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत वैद्य. जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला श्वास जरुरी असतो, पण आम्हा कलाकारांना श्वासाचं एक अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आलेलं आहे. म्हणजे श्वास कुठं घ्यायचा, कुठं सोडायचा, कुठे अधिक नियंत्रित करायचा, हे सगळं आम्ही अगदी जाणून बुजून करत असतो. म्हणजे नाटकामध्ये लांब पल्ल्याचे संवाद असतात, मौनराग माझा एक मोनोलॉग आहे, किंवा सिनेमामध्ये त्या डबिंगमध्ये आत्ता ओठ उघडलेत, आत्ता श्वास घ्यायचा आहे आणि लगेच संवाद म्हणायचा आहे, थांबायचं आहे. तर ह्या प्रत्येक वेळेला आपला श्वास नियंत्रित होतोय का नाही, किंवा आपण तो नीट पुरवून वापरतोय का नाही, यावरती खरं तर त्या परफॉर्मन्सची गुणवत्ता ठरत असते. म्हणून माझ्यासारख्या कलाकारासाठी श्वास आणि त्याच्यावरचं नियंत्रण याची जाण मी कायम ठेवत असतो. किंबहुना यशस्वी असलेला प्रत्येक कलाकार, संगीतज्ञ, गायक, खेळाडू या सगळ्यांना श्वासाचं महत्त्व कळलेलं आहे. किंबहुना ते त्यांच्या यशाचं गमक आहे. माझ्या याच मताला दुजोरा देण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील निपुण मंडळी त्यांचे विचार मांडतायत. आपण ऐकूया. आपल्याच पार्ल्यातले ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि सामाजिक भान जपणारे उत्तम संघटक आणि विचारवंत श्री माधवराव खाडीलकर यांचे विचार सर्वात आधी ऐकूया. नमस्कार, मी माधव खाडीलकर, मराठी रंगभूमीवरचा एक गद्य अभिनेता. सुदैवानं मला नाट्य शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायला मिळालं. तिथली पदवी घेतल्यानंतर मी जर्मनीत गेलो, तिथेही मी नाटक शिकलो. दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना इब्राहिम अलकाजी या विख्यात गुरूंचं मला मार्गदर्शन लाभलं. जर्मनीत गेल्यावर फ्रिट्झ बेनेविट्स हे जे नाट्यगुरू होते ते जगप्रसिद्ध, त्यांनी मला पुन्हा एका व्यक्तीकडे पाठवलं या केवळ शब्दोच्चारांसाठी. आता हे सगळं बोलत असताना मी जेव्हा श्वासाचा त्याला वापर करतो आहे, कारण श्वासाशिवाय तुम्हाला शब्दच उच्चारता येत नाही, श्वासाशिवाय तुमचं नाटकच होऊ शकत नाही. त्यात श्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो श्वास कसा असतो तर तो श्वास पुरवून वापरायचा असतो. हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच की आपले डॉक्टर शशिकांत वैद्य हे एक वेगळं कार्य करत आहेत श्वास या विषयावरती. त्यासाठी त्यांना श्वासाचा उपयोग कसा करतो नट, अशी माहिती हवी होती. पण डॉक्टरना याचं क्रेडिट जातं, फार मोठं काम ते करत आहेत. श्वास जेवढा जीवनाला आपल्या आहे त्या श्वासाचं जे महत्त्व आहे तेच डॉक्टरनी पेललेलं आहे. श्वासा इतकं मोठं काम ते करत आहेत. त्यांना माझ्या अनंत शुभेच्छा. श्वासाकरता धडपडायला लावणाऱ्या कोविड महामारीतून आत्ता कुठे हे जग सावरत आहे. संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या या रोगाशी दोन हात करताना काही मोजकेच डॉक्टर्स या युद्धामध्ये उतरले आणि त्यांनी अनेक रुग्णांचा श्वास पुन्हा मूळ पदावर आणि लयीत आणला. त्यापैकीच एक तरुण डॉक्टर अनिकेत लाठी. त्यांच्या या श्वासाकरता केलेल्या युद्धसदृश मेहनतीची नोंद आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील घेतली. आपण ऐकूया त्यांचे विचार. नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत लाठी. अन्नाशिवाय माणूस काही महिने जगू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस, पण श्वासोश्वासाविना तो काही मिनिटे पण जगू शकणार नाही. अशा
श्वासावर एक सुंदर पुस्तक जेम्स एस्टर यांचे मी वाचले होते. श्वासाचे महत्त्व आपण सर्वजणच जाणतो. कोविडच्या महामारीमुळे तर त्याची आपल्याला जवळून प्रचिती तर आलेलीच आहे. एका डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये काम करायला मिळालेल्या संधीमुळे आणि इन्चार्ज असल्या कारणाने असंख्य पेशंट्सना उपचार करायची संधी मला मिळाली होती. ह्या सर्व पेशंट्सना आणि आज सुद्धा मी जे पेशंट्स बघतो त्याच्या बऱ्याचशे गोष्टींचा उल्लेख मला या पुस्तकात आढळून येतो. कान नाक घसा तज्ज्ञ असल्याने श्वास नलिका आणि श्वसन प्रक्रिया ह्याबद्दल जे काही माझे वाचन आहे ते बघून मला असे वाटते की ह्या पुस्तकाला जर आपण श्वसन प्रक्रियेवरील बायबल म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर श्वास आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला नियंत्रित करतो. ज्याच्या व्याधींमुळे आपल्याला शारीरिक आजार म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, क्रॉनिक फटीग सिंड्रोम, इरिटेबल बाउल सिंड्रोम, इन्सोमनिया किंवा मानसिक आजार, अँझायटी, डिप्रेशन किंवा लहान मुलांमध्ये श्वासोश्वास नीट न झाल्याने त्यांच्या चेहऱ्यामधले होणारे बदल किंवा त्यांच्या मानसिकतेमध्ये होणारे बदल किंवा त्यांच्या हृदयावर होणारे बदल, या सर्वांवर आपण श्वास नियंत्रित करून त्या सर्व व्याधींवर नियंत्रण किंवा मात करू शकतो. या पुस्तकामध्ये प्रसिद्ध योगागुरू BKS अय्यंगार यांचा उल्लेख आहे, ज्याच्यात ते म्हणतात की लाईफ ऑफ अ योगी इज नॉट मेजर्ड बाय द नंबर ऑफ डेज ही लिव्स बट द नंबर ऑफ ब्रेथ ही टेक्स. जे स्वतः आजाराला खिळून अंथरुणावर होते त्यांनी त्यांच्या श्वासावर नियंत्रण करून वयाच्या 95 वर्षाला शेवटचा आनंदाचा श्वास घेतला. या पुस्तकामध्ये सुदर्शन क्रियेचा उल्लेख आहे. तर मला असे वाटते की हे पुस्तक आज जे आपल्या भाषेत अनुवादित केलेले आहे ते आपण सर्वांनी वाचून आपण आपली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हॅक करून व्याधींवर मात किंवा नियंत्रण आणू शकतो आणि एक आनंदी आयुष्य जगू शकतो. धन्यवाद. प्रत्येक खेळामध्ये श्वासाचं महत्त्व असतं, पण पोहण्यासारख्या क्रीडा प्रकारात श्वासाचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. आम्ही पारितोषिक विजेत्या 3 जलतरणपटूंची पोहण्याच्या तलावावरच भेट घेतली. प्रात्यक्षिकांसहित त्यांनी सांगितलेली श्वासाची महती आपण ऐकूया. मी मेधाली रेडकर आहे. मी सिनियर नॅशनल मेडलिस्ट आहे आणि करंट नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल आहे मला. मी डायविंग 7 वर्षापासून करते आहे. सो डायविंग करताना श्वास आणि बॉडी मुवमेंटचं कोऑर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. डाईव्ह करण्याच्या आधी आणि बोट प्रेस करण्याच्या आधी एक लांब श्वास घेतला जातो. ड्युरिंग द डाईव्ह आणि जस्ट बिफोर एंट्री तो श्वास सोडला जातो. ह्याच्यासाठी डायविंगसाठी तेवढी लंग कॅपॅसिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे व्यवस्थित कोऑर्डिनेट झालं तरच मग डाईव्हची मूवमेंट आणि डाईव्हची अलाइनमेंट व्यवस्थित जाते. श्वास म्हणजे जीवन. स्विमिंग, डायविंग, वॉटर पोलोसारखे वॉटर स्पोर्ट्स खेळणे म्हणजे थोडक्यात श्वासाचेच खेळ आहे. स्विमिंगमध्ये जेव्हा आपण ब्रेस्टस्ट्रोक करतो तेव्हा प्रत्येक 1 स्ट्रोकनंतर श्वास घ्यावा लागतो. वॅराज फ्रीस्टाईलमध्ये प्रत्येक 3 स्ट्रोक्सनंतर श्वास घ्यायचा असतो. नमस्कार, मी तुषार गीते, राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू, शिवछत्रपती अवॉर्डी, डायविंग या खेळातला शिवछत्रपती अवॉर्डी आणि भारताला मी डायविंग या खेळासाठी रिप्रेझेंट केलेलं आहे. पोहण्याच्या शर्यती होतात आणि डायविंगच्या स्पर्धा होतात. कॉम्पिटिटिव्ह डायविंगमध्ये शरीरावर दडपण येतं, मनावर दडपण येतं. त्याच्यामुळे श्वासावर नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे. या मुलींना कॉम्पिटिटिव्ह डायविंग शिकवता त्यांना श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि जो कोणी ह्या श्वासावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवतो तो स्वतःचे स्किल्स हवेमध्ये उत्तमरित्या प्रदर्शन करतो आणि तो मग कॉम्पिटिटिव्ह डायविंगमध्ये विनिंग परफॉर्मन्स देतो. श्वासाशिवाय गायलेलं हे गाणं म्हणजे श्वास रोखून गायलेलं हे गाणं खरं तर श्वासाचं महत्त्वच अधोरेखित करत असतं. हे गाणं गायलेल्या शंकर महादेवन यांचे विचार ऐकूया.
कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है, खुशबू की आंधी है, महकी हुई सी अब सारी फिजाएं हैं, बहकी हुई सी अब सारी हवाएं हैं, खोई हुई सी अब सारी दिशाएं हैं, बदली हुई सी अब सारी अदाएं हैं, जागी उमंगे हैं, धड़क रहा है दिल, सांसों में तूफान है, होठों पे नगमे है, आंखों में सपने हैं, सपनों में बीते हुए सारे वो लम्हे हैं, जब कोई आया था नजरों पे छाया था दिल में। Namaskar, this is Shankar Mahadevan. I'd like to congratulate Dr. Shashikant Vaidya for his new book, which is a Marathi adaptation of a best-selling book called Breath. We all know the importance of breath to life, and for me especially, the importance of breath to music, because where there's no breath, there's no music. I'm very eager to read this book, and I'd like to wish Dr. Shashikant Vaidya all the very best for his launch, which is going to happen on June 10th. I really hope that people read this book, which includes me. I am dying to read this book, and it makes a difference in people's lives. God bless you. बासरी म्हटलं की भारतीयांच्या मनात दोनच नावं येतात, एक भगवान श्रीकृष्ण आणि मग त्याच हरीचा प्रसाद घेऊन आलेले हरिप्रसाद चौरसिया. श्वास भरून घेऊन स्वर्गीय नादब्रह्म उभं करण्याची त्यांची लीला अगाध आहे. पंडितजींचा वारसा पुढे नेणारे त्यांचे पुतणे पंडित राकेश चौरसिया त्यांच्या सुरावटीतून श्वासाचं महत्त्व सांगतायत. आपण ऐकूया ती जादुई सुरावट. Breath. Life is breath, and especially for me in my profession, playing flute requires only breath. The total control about the notes, the music, whatever we play, we really blow in breath, which creates dimension, volume control, and the long note, what I just played, is totally depend on breath. And I think without breath, there's no life. I think it's difficult, but being handicapped, not having leg, hand, or eyes, whatever, it's difficult, but person can survive. But without breath, it's next to impossible. मेरे हिसाब से हर इंसान को बांसुरी बजाना चाहिए,
इससे आपके लंग्स स्ट्रॉन्ग रहेंगे एंड आई थिंक इज़ द बेस्ट योगा इट बाय itself. आई एम हैप्पी टू अनाउंस द बेस्ट सेलर बुक ब्रेथ, जिसको हमारे डॉक्टर शशिकांत वैद्य जी ने ट्रांसलेट किया है हमारी इंडियन लैंग्वेज मराठी में. ब्रेथ या पुस्तकाचे मूळ लेखक जेम्स नेस्टर यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया. Is how you're feeling about this book. This book is translated in so many languages. Yeah, it's really not something that you expect to happen, especially a book about breathing. I had no idea what was going to happen with this book, and had many doubts along the way, but it took me years and years to write it, and I thought that there was an interesting story to tell. So it's a real privilege to have so many people read it. It's just been overwhelming. The last 2.5 years, I've been on a sort of a constant tour, and it's been amazing meeting people all over the world interested in this subject. So many of us are just getting by, and instead of just getting by, we should be breathing properly. And it turns out that we really lose this ability to breathe properly because of the environment that we're in, the way in which we sit, that we're constantly stressed out, we're not exercising properly, our noses are always stuffed up, so we're breathing in and out of our mouths, which is terrible for our health. So I was pretty surprised to learn that years and years ago, and that's what really inspired me to want to learn more about respiration. Just because we can get by breathing doesn't mean we're doing it right. And this was something that once I learned and once I fixed in my own health, it absolutely transformed so much for me. And that was one of the main reasons that got me really interested in writing this book. And you'd be amazed what just a few simple things can do. Improving your breathing can really improve your life. I'm just a journalist, you know. My job was to go out and talk to pediatricians and talk to doctors and talk to pulmonologists, and cardiologists, and that was my job, is to piece together. So what this book really represents is the work of dozens and dozens of doctors and medical leaders who have worked tirelessly to try to get the importance of breathing out to the public. Schwash? Is that right? Schwash? Yes. Schwash? Schwash. Okay. You can call it prana, you can call it chi, you can call it schwash, you can call it breath, but all of our ancestors knew what this was. It was this ancient practice that we now celebrate today as human respiration. And this respiration is where we get most of our energy. We don't get most of our energy from food and drink. We get most of our energy from the air. So obviously it depends how you breathe, how you inhale, how you exhale. That is going to impact your energy levels, your lifespan, your overall health, your sleep, and so much more. And I think pediatricians are on the front lines of breathing health. They haven't been before, but I really think that establishing proper breathing in infancy will make a tremendous difference for each individual later on in life. And this is just starting to become a new thing, diagnosis and treatment at a very early age. And I've seen the results, and it's fantastic. व्यक्तिशः माझ्याकडून प्रकाशक मनोजजी आणि डॉक्टर वैद्य यांचे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा.